लोकांना सब्जेक्ट असतात मराठी, हिंदी, सायन्स, फिजिक्स, बायोलॉजी आणि आम्हाला कसे असतात काय ऋते सांग Management. ओएनएस मॅनेजमेंट. नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती. नेमका आज चुकून कॉलेजला लवकर यायचा प्रयत्न केला मी, लवकर आले सुद्धा. फक्त 5 मिनिट उशीर झाला होता. त्यात सुद्धा मला सेकंड इयरच्या स्टुडंटने थांबवलं. त्या नादात आज सुद्धा मला लेक्चरला जायला उशीर झाला. पहिले लेक्चर झाल्यानंतर आम्हाला थोडा वेळ मिळाला होता, त्याच्यामुळे मग मी प्रिंट काढायला आले. आता प्रिंट काढायला आले, पण तेव्हा जाऊन मला कळलं की मी अजून स्कॉलरशिपचा फॉर्मच नाही भरला. स्कॉलरशिपच्या फॉर्मच्या नादात तिकडे मॅडमचं लेक्चर सुद्धा सुरू झालं, तरी सुद्धा आम्ही सगळे अजून बाहेरच होतो. आमच्या मॅडम सुद्धा विचार करत असेल ही पोरगी दर टाइमला लेक्चरला उशीर कसं काय. जेव्हा मला लेक्चर मध्ये घेणार नाही ना तेव्हा मला कळणार. तसं सुद्धा लेक्चर मधलं मला काय घंटा कळत. पण काय करणार आहे, अटेंडन्स साठी बसावं लागत. आज कॉलेजमध्ये एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाची ऍक्टिंग करून दाखवली. लोकांना सब्जेक्ट असतात मराठी, हिंदी, सायन्स, फिजिक्स, बायोलॉजी आणि आम्हाला कसे असतात काय ऋते सांग ओएनएस आम्हाला एवढे विचित्र विचित्र सब्जेक्ट आहे की त्या सब्जेक्टचे नाव लक्षात ठेवड्या अख्खं सेमिस्टर निघून जातं, पण ते सब्जेक्ट काय माझ्या लक्षात राहत. जर तुमच्या सुद्धा कॉलेजमध्ये एवढं मोठं बोरीचं झाड असेल आणि तुम्ही त्याचे बोर नाही तोडले तर तुमच्या कॉलेजमध्ये राहूनच काही उपयोग नाही. तर मागच्या ब्लॉगला बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं होतं माझ्या कॉलेजचं नाव काय. तर माझं कॉलेजचं नाव आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहिल्यानगर. तुम्हाला सुद्धा माझ्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मी तुम्हाला लांबूनच नमस्कार करते. तुम्ही सुद्धा घ्या, तुम्हाला सुद्धा कळण आता एक्सपिरियन्स. चला आजसाठी एवढंच, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.